गाईज अँड वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. तर आज आहे ना खूप मस्त अशी रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि ही सगळ्यांनाच आवडते. म्हणजे आपण बाहेर कुठे गेलो किंवा काहीही तर सगळे हे खरंच आवडीने खातात आणि ती म्हणजे दाबेलीची रेसिपी असणार आहे. मी याआधी कधीच बनवली नाहीये दाबेली, पण मी फर्स्ट टाइम ट्राय करतेय आणि फर्स्ट टाइमच इतकी अमेझिंग झाली आहे ना की सेम बाहेर सारखीच, म्हणजे जी तुम्हाला बाहेर स्ट्रीट फूड वरती वगैरे भेटते ना सेम ऍज इट इज टेस्ट आहे. आणि मलाच विश्वास बसत नव्हता की मी इतकी छान बनवली आहे. पण तुम्ही पण नक्की ट्राय करा. अगदी एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकर बनणारी ही रेसिपी आहे आणि मेन म्हणजे टेस्टी, स्पायसी आणि सगळ्यांनाच आवडणारी अशी आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ही फुल रेसिपी बघा आणि ट्राय ही नक्की करा तुमच्या घरी. सो आपण चालू करूया आपल्या रेसिपीला. सगळ्यात आधी बटाटे शिजवून घ्यायचे आणि ते एकदम बारीक शिजवायचे. तुम्हाला हवी तेवढी क्वांटिटी घेऊ शकता. मी इथे 4-5 घेतले होते. बटाटे तर सगळे शिजवून घेतलेले आहेत आणि याला आता हे फक्त थोडेसे स्मॅश करून घ्यायचे पटकन. आणि त्यासोबतच मी हे भरपूर सामान घेऊन आलेले आहेत. यामध्ये ही पावाची लादी, सामानामध्ये मी हे मसाला शेंगदाणे आणलेले, शेव आणली आहे बारीक, ही इमलीची चटणी आहे जी तुम्ही घरी पण बनवू शकता, पण माझ्याकडे टाइम नव्हता त्यामुळे मी विकतच आणली आहे. आणि ही कच्ची दाबेली मसाला, तर हा एक घेऊन आली आहे. पावाची लादी आणि आपले बटाटे शिजलेत ते मी स्मॅश करून घेते. आपल्या इथे बटाटा स्मॅश करून झालेला आहे आणि एक कांदा लागणार आहे, सो मी कांदा चिरून घेते पटकन. एकदम बारीक चिरायचा आहे आणि मी फर्स्ट टाइमच बनवतेय हे. खूप तिखट आहे कांदा. ते झालंय तो चिरून. आपल्याला लागणारे सगळे मसाले मी ऑलरेडी काढून ठेवले तिथे. आणि आता दाबेलीचा मसाला करून घेऊया पटकन. झालंय चालू. तेल टाकायचंय. आता काही काही जण काही याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो पण तेलामध्ये भाजून घेतात आणि काही नाही घेत. फक्त मसाले टाकून त्यामध्ये बटाटा टाकायचा आणि मग त्याचाच मसाला करायचा, झालं. सो मी पण कांदा नाही टाकणार आहे कारण की तो वरून आपण घेणारच आहे त्याच्यामुळे. तेल जास्त गरम करत नाहीये मी. तेलामध्येच थोडीशी जिरे पावडर टाकणार आहे, थोडीशी धने पावडर टाकणार आहे. दाबेली मसाला आहे तो टाकायचा आहे. तर तो तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला किती करायचं आहे आणि किती नाही. सो त्यानुसार तुम्ही टाका ही दाबेली मसाला. एकदम मी बारीक फ्लेम वरती ठेवलेला आहे, त्याच्यामुळे असं मसाला छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये. आणि जर करपत असेल तर थोडंसं पाणी टाकायचंय. मिक्स करून घ्यायचा है मसाला. चवीनुसार मीठ टाका. थोडस तिखट, कारण की गोडसरच असते, पण थोडस मी मिरची पावडर टाकते. यामध्ये हा सगळा बटाटा टाकून घ्यायचा आपला. भाजलं. छान मिक्स करून घ्यायचा तो. थोडस पाणी टाकलं तरी चालेल, कारण की पाणी टाकावंच लागतं. थोडस पाणी टाकायचं. याला पाणी लागणारच आहे, परत आणखीन थोडस टाकायला आपल्याला. याच्यामध्ये ही इमलीची चटणी पण टाकायची भरभरून, कारण की यानेच टेस्ट छान येते त्याला. तर हे जसे दिसतात ना मोठे मोठे बटाटे, ते माझ्याकडून नीट स्मॅश नाही झालेले आहेत, पण तुम्ही एकदम बारीक स्मॅश करून घ्या. मी पण आता ते करते एकदम बारीक बारीक. मग मला तर आधी माहितीही नव्हतं की यामध्ये बटाटा टाकतात म्हणून. असं वाटायचं की तो वेगळाच कसला तरी मसाला आहे. बट नंतर कळलं मला जेव्हा मी रेसिपी बघितली की यामध्ये बटाटाच असतो आणि तो मसाला बटाट्याचाच असतो. पण मेन म्हणजे तोच जो मसाला असतो ना त्याचीच टेस्ट खूप जास्त चांगली हवी आहे, कारण की त्यानेच पूर्ण दाबेलीला टेस्ट येते. हा जो मसाला आहे तो जास्त इम्पॉर्टंट असतो. फायनली आपला मसाला एकदम रेडी झालेला आहे बाहेर सारखा. थोडेसे माझ्याकडून बटाटे तसेच राहिलेले आहेत, तो जास्त शिजले नव्हते त्याच्यामुळे. पण तुम्ही एकदम बारीक ते स्मॅश करून घ्या. पण मसाला आणि एकदम त्याची टेस्ट पण खरंच खूप भारी झाली आहे. याच मसाला तुम्ही दुसऱ्या कशात तरी काढून घेतलात तरी चालेल, पण मी यामध्येच वरून मस्तपैकी थोडासा कांदा टाकतीये. हे जे मसाला शेंगदाणे आणले होते ते पण थोडेसे यावरती टाकते मी. त्यानंतर थोडी कोथिंबीर.
थोडीशी बारीक शेव टाकतीये आणि यावरती आहे ना माझ्याकडे डाळिंब नव्हतं आणलं, मी विसरून गेले होते. सो डाळिंबाचे थोडेसे दाणे. हे 2 पाव म्हणजे पावाची लादीच आणली आपण, हे 2 आहेत. त्याला छानपैकी कट करून घेतीये. यामध्ये आता मी तिखट चटणी नाही केलेली आहे, त्याच्यामुळे ही इमलीची चटणी टाकतीये. हिरवी चटणी तुमच्याकडे असेल तर ती टाका. दोन्ही साईडला मी लावून घेतलेली आहे. यामध्ये आपला दाबेलीचा मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडासा कांदा, शेंगदाणे आणि ही शेव मस्तपैकी झालेला आहे. असाच सेम दुसरा पण बनवून घेतीये. इमलीची चटणी, मसाला, आता घरचे म्हणून मी जास्त टाकतीये. कांदा, हे आणि शेव. तव्यावरती मस्तपैकी बटर लावून घ्यायचंय भरपूर सारं. एकदम क्रिस्पी होतोपर्यंत भाजायची. छान दोन्ही साईडनं असं क्रिस्पी होतोपर्यंत भाजायची आहे. एकदम लो फ्लेम वरती. एकदम क्रिस्पी भाजून घेतले आणि याला चारी साईडने असं, चारीच म्हणतात, तिन्ही साईडने किंवा 2 साईडने जे काय असेल, शेवनी गार्निश करतीये. सेम बाहेर सारखी टेस्ट लागते. एकदम क्रिस्पी, आतमधला मसाला एकदम तिखट गोड आणि सेम बाहेर सारखी, काहीच फरक नाही. तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि खरंच खूप भारी झाला. मी पण असा हा खायचा गाडा टाकला तर खूप चालेल ना? सांगा मला कमेंटमध्ये. मस्तपैकी आता मी हे एन्जॉय करते माझं. तुम्ही पण ट्राय करा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल हेही मला कमेंटमध्ये सांगा. सो या, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि फॉलो करून घ्या आपल्या चॅनलला. बाय.